ती इतक्या वर्षांनी परत आली आणि तो तिला थेट उचलून बेडरूममध्ये घेऊन गेला. पण राग, अहंकार आणि न बोललेली प्रेमकथा अजून संपलेली नाही. नमस्कार मित्रांनो, #CR कथा चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत दिलकशी भाग 18, जिथे प्रेम आहे पण बोलणं नाही, जवळीक आहे पण राग आडवा आहे आणि दोन माणसं एकाच घरात असूनही खूप दूर आहेत. चला तर मग कनक आणि ध्रुवच्या नात्याचा हा नवा टप्पा अनुभवूया. वर्तमानात मोबाईलची मेसेज टोन वाजले तसा ध्रुव त्याच्या विचारातून बाहेर आला. त्याने घड्याळात पाहिले. तिला अजून यायला वेळ आहे, तर तोपर्यंत कामे आवरून घ्यावी असा विचार करून तो त्याची शेड्यूल केलेली मीटिंग घेण्यासाठी कॉन्फरन्स रूमकडे गेला. शालिनीसुद्धा हातात फाईल घेऊन तिची दुखावलेली कंबर सांभाळत त्याच्या मागे पळतच कॉन्फरन्स रूमकडे गेली. आज मीटिंगचं प्रेझेंटेशन कमला देणार होते. ध्रुवला कॉन्फरन्स रूममध्ये आलेला पाहून तिच्या ओठांचे कडे रुंदावले. आज ती त्याला इम्प्रेस करण्याचा चान्स सोडणार नव्हती. तो खुर्चीवर बसला आणि मीटिंग सुरू होण्याची वाट बघू लागला. तरीही ती डोळे फाडून त्याच्याकडेच पाहत होती. त्याचा चार्म असा होता की ती त्याच्यावरून नजर हटवूच शकत नव्हती. मिस, माझ्याकडे पाहून झालं असेल तर आपण मीटिंग सुरू करायची? त्याने रागात तिच्याकडे पाहून विचारलं. तेव्हा ती गडबडली आणि एक स्माईल देत त्याला सॉरी म्हणून तिने मीटिंग स्टार्ट केली. प्रेझेंटेशन संपल्यावर त्यातल्या बऱ्याच मुद्द्यांवर त्याने कमलाला प्रश्न विचारले आणि त्याचे उत्तर देण्याकरता तिने तिच्या लॅपटॉपला PPT कनेक्ट केला आणि तो घेऊन सरळ ध्रुवच्या शेजारी येऊन उभी राहिली. ती ध्रुवला एक्सप्लेन करताना मुद्दाम त्याच्यासमोर वाकून तिच्या गोळ्यांचे दर्शन देत होती, तर कधी मुद्दाम उत्तर देताना त्याच्या खांद्याला जास्तीची खेटत होती. ध्रुवला तिचे चालू असलेले सर्व चाळे समजत असूनही तो त्याकडे दुर्लक्ष करत होता आणि त्यालाच ती इनडायरेक्टली त्याचा होकार समजत होती. पण तिच्या या हरकती पाहून शालिनी मात्र चडफडली. तिच्या गळाला लागलेला मासा ती असा कसा दुसऱ्याच्या हातात सहज जाऊ देणार होती? अर्थात तो तिच्या गळाला लागला होता की नाही हे फक्त त्या माशालाच माहीत. ती लगेच उठून कमलाच्या शेजारी जाऊन उभी राहिली आणि मुद्दाम टेबलवरची वस्तू घेण्याचं नाटक करत तिने कमलाला धक्का मारला. शालिनीने मारलेल्या धक्क्याने कमला गडबडून ध्रुवच्या खुर्चीच्या मागच्या बाजूला पडली. त्या दोघींकडे पाहत ध्रुवने त्याची मान नकारात हलवली आणि तो त्यांना काही न बोलता सरळ उठून त्याच्या कॅबिनमध्ये निघून गेला. त्याच्या मागे मागे शालिनीही कमलाला खुन्नस देत निघून गेली. कमला मात्र दात ओठ खात शालिनीकडे बघत होती. ध्रुव कॅबिनमध्ये आला आणि लॅपटॉपवर आपले काम करत बसला. ओह शिट! काम करताना तो कामात एवढा मग्न झाला होता की कधी रात्र होऊन गेली हे त्याला कळलेच नाही. पण जेव्हा लक्षात आले तेव्हा बराच उशीर झाला होता. त्याने पटकन त्याच्या गाडीच्या चाव्या हातात घेतल्या आणि तो पार्किंगकडे पळाला. कनकला घरी येऊन बराच वेळ झाला होता. तिला असं वाटलं होतं की ती घरी आली की तिला सर्वात पहिले ध्रुवला पाहायला मिळेल, पण तसे काही झाले नाही. उलट जेवणाची वेळ उलटूनही रात्रीचे 10 वाजून गेले तरी अजून ध्रुवचा पत्ता नव्हता. पहिलेच त्याने तिला इतकी वर्ष दूर ठेवल्याचा राग तिच्या डोक्यात होताच. त्यात आज ती एवढ्या वर्षांनी परत आल्यावर सुद्धा तो घरी नाही हे बघून तिच्या रागात अजूनच वाढ झाली. बंगलोत गाडी एंटर होण्याचा आवाज आला तशी कनक ताठ होऊन बसली. घरात आला तर त्याला ती लकीसोबत काहीतरी बोलताना दिसली. तिच्याकडे पाहत तो तिथेच थांबला. कितीतरी दिवसांनी तो तिला असा मनमोकळा आवाज ऐकत होता. तिने साधी स्लीवलेस कुर्ती घालून केस स्ट्रेट मोकळे सोडले होते आणि तिच्या कामानात नेहमीप्रमाणे मोठे झुमके होते. तिच्या हातात पाण्याचा ग्लास होता आणि ती लकीला त्यावर काहीतरी सांगत होती. ध्रुव तिच्याकडे पाहत एक एक पाऊल टाकत पुढे आला. प्लीज, मला आता काही नको, पण भुकेला झोपण्यापेक्षा एक ग्लास कॅरेट ज्यूस करून द्या, मी तो घेईल, तिने तिच्या सॉफ्ट आवाजात लकीला सांगत होती. पण तिचा टोमणा मात्र ध्रुवला बरोबर कळला. तिच्या चेहऱ्यावरचा राग आणि तिचे डोळे तिच्या मनातल्या भावना त्याला स्पष्टपणे सांगत होत्या. तिचं ऐकून लकीने मान हलवली आणि लगेच किचनकडे गेला. तो जाताच ध्रुव पुढे येऊन तिला काही म्हणेल तेवढ्यात ती त्याच्या बाजूने सरळ टेबलकडे निघून गेली. तिला जाताना पाहून त्याने त्याची 2 बोटं कपाळावर घासले आणि तो फ्रेश व्हायला बेडरूममध्ये गेला. आजपर्यंत कोणाचा राग काढण्याची त्याच्यावर वेळच आली नव्हती, म्हणून या सिच्युएशनला कसे डील करता हे त्याला माहीत नव्हते. तो खाली आला तेव्हा खाली कनक त्याला कुठेच दिसली नाही, म्हणून त्याने लकीला आवाज देऊन विचारले, सर, दीदी संध्याकाळीच आल्या होत्या, त्यांना येऊन बराच वेळ झाला. त्यात केव्हाची तुमची वाट बघत होत्या, त्यांनी जेवणही केलं नाही.
पण तुम्हाला वेळ झाला तर आता मात्र त्यांनी कॅरेट ज्यूस घेतला आणि त्या खालच्या गेस्ट रूममध्ये झोपायला गेल्या. लकी बरोबर उत्तर देऊन निघून गेला. ध्रुव त्याच्याकडे पाहतच राहिला. त्याने त्याला फक्त कनक कुठे आहे हेच विचारलं होतं, पण लकी तर संध्याकाळपासूनचा सगळा रिपोर्ट सांगून मोकळा झाला. देवा, कसं होणार माझं? वाटलं होतं घरी येऊन बायकोची मिठी मिळेल, तर इथे बायको सरळ दुसऱ्या बेडरूममध्ये झोपायला गेली. त्याने छत्याकडे बघत मनातल्या मनात देवाला आठवलं आणि तो खाली असलेल्या गेस्ट रूमकडे गेला. त्याने दरवाजाला हात लावला तर दरवाजा थोडा उघडाच होता. तो लोटून त्याने आत येऊन पाहिले तर कनक तिथल्या बेडवर पहिलेच झोपलेली होती. तिला पाहून तो तिच्यापर्यंत चालत गेला. तिच्या चेहऱ्याचे थोडा वेळ निरीक्षण केल्यावर त्याने तिला त्याच्या दोन्ही हातांवर अलगद उचलले आणि वर त्याच्या बेडरूममध्ये घेऊन आला. खरं तर कनकला झोप आलीच नव्हती. ती नुसती डोळे मिटून पडून होती. त्याने तिला त्याच्या हातांवर उचलून घेताच तिने तिचा श्वास रोखून धरला. बेडरूममध्ये तसेच त्याच्या कॉटवर ठेवल्यावर त्याने तिच्या अंगावर ब्लँकेट पांघरून दिले आणि हळूच तिच्या चेहऱ्याजवळ झुकत त्याचे ओठ तिच्या कानाजवळ आणले. त्याचे गरम श्वास जसे तिच्या चेहऱ्यावर पडले तसे तिच्या अंगावरची लव ताट झाली, जी पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली आणि तो तिच्या कानात पुटपुटला. यू आर व्हेरी बॅड ॲक्टर, स्लीप वेल, असं म्हणत तो बाजूला झाला आणि चेहऱ्यावर तीच स्माईल कायम ठेवून स्टडी रूममध्ये गेला. दरवाजाचा आवाज येताच कनकने डोळे उघडून पाहिले. तो रूममध्ये नाही याची खात्री करून ती उठून बसली. तिने तिच्या चेहऱ्यावर हलकाच हात फिरवला. त्याचे शब्द अजूनही तिच्या कानात फिरत होते. किती वर्षांनी त्याचा असा मोकळा आवाज तिने ऐकला होता. त्याच्या मिठीत सामावण्याची तिची पण जबरदस्त इच्छा होती, पण कुठेतरी राग आडवा आला. एवढ्या वर्षांनी बायको घरी येते आहे म्हटल्यावर कोण उशीर करतं? जा, आता मी बोलणारच नाही, कनक स्वतःशीच बडबडली आणि थोडा वेळ त्याची वाट पाहून झोपली. सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले तिने स्वतःच्या कपड्यांचा वास घेऊन पाहिला आणि जसा त्यातून ध्रुवच्या परफ्यूमचा स्मेल आला तशी तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. ध्रुव जिममधून आला तर ती पहिलेच खाली निघून गेली होती. त्याला तिच्याशी बोलायचं होतं, तिला मन भरून पाहायचं होतं, पण तिला राग आला होता आणि तो कसा काढायचा हेच त्याला समजत नव्हतं. लकी, हा मोबाईल, आता मला माझा पहिलेचा नॉर्मल मोबाईल हवा. नाश्ता करताना तिने मुद्दाम तिचा मोबाईल ध्रुवच्या बाजूला सरकवला आणि लकीला म्हणाली. तिने असे करताच ध्रुव डोळे मोठे करून तिला बघू लागला. लकी तर बिचारा कोणाला काय म्हणेल. लकी, आमच्या कॉलेजमध्ये बरेच कॅम्पस आले होते, तशी एखाद कंपनी सोडली तर माझं सिलेक्शन सगळीकडे झालं आहे. नाश्त्याच्या टेबलवर असलेली शांतता मोडत कनकने पुन्हा लकीला सांगितलं आणि सांगता सांगता तिची नजर ध्रुवकडे वळली. पण आता तो तिच्याकडे पाहत नव्हता. गुपचूप आपल्या प्लेटकडे पाहत नाश्ता करत होता. त्यातल्या सनशाईन इंडस्ट्री मी फायनल केली आहे. आय होप कोणाला काही प्रॉब्लेम नसावा. तिने असं म्हणताच ध्रुव चेअरवरून उठून उभा राहिला. त्याने नॅपकिनने आपले हात पुसले आणि पाण्याचा ग्लास तोंडाला लावला. तिच्याकडे न पाहता तो सरळ बाहेर जाण्यासाठी निघाला. मी आज इंटरव्ह्यू देण्यासाठी जाणार आहे. बाहेर जाताना त्याच्या कानावर कनकने ओरडून बोललेले शब्द येऊन आदळले. एवढं काय लकी लकी करायचं? होते चूक माणसाकडून, झाला उशीर, मुद्दाम थोडीच केलं. खरं तर त्याला कनकचा राग आला होता. ती त्याच्याशी बोलायला पाहिजे, भांडायला पाहिजे असं त्याला वाटत असताना ती लकीला मध्ये घेऊन त्याच्याशी बोलत होती. साधं बोलले तर नाहीच, पण बघितलं पण नाही. चूक करायची आणि वर सॉरी पण म्हणायचं नाही. एकतर एवढ्या वर्षांनी मी घरी आली, मला वाटलं इथे आल्यावर माझ्यासाठी खूप सारे सरप्राईज असतील, पण नाही, मी यायलाच नको पाहिजे होतं. हो, बरोबर आहे, त्यासाठीच तर ते लेटर पाठवलं होतं ना, की मी इथे यायलाच नको. पण मी सुद्धा कनक आहे. माझ्यापासून एवढ्या सहजासहजी तुमचा पिछा सुटणार नाही मिस्टर ध्रुव किल्लेदार. बेडरूममध्ये येऊन रागारागात कनक त्याच्या फोटोशी बोलत होती. थोडा वेळ अजून तिने तिचा राग त्या फोटोसोबत काढला आणि मग तयारी करायला घेतली. तिला सनशाईन इंडस्ट्रीत जायचं होतं. कनकचा राग तुम्हाला योग्य वाटतो का, की तिने जरा जास्तच अंतर ठेवलंय? कमला आणि शालिनीचा हा ऑफिस ड्रामा पुढे किती मोठा वाद निर्माण करेल असं तुम्हाला वाटतं? कनकचं सनशाईन इंडस्ट्री जॉईन करणं ध्रुवसाठी धोक्याची घंटा ठरेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मला वाचायला खूप आवडतं. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल, कनक आणि ध्रुवची तणावपूर्ण केमिस्ट्री भावली असेल, तर व्हिडिओला लाईक करा. अशाच इमोशनल, रोमॅन्टिक आणि ट्विस्टने भरलेल्या कथा ऐकण्यासाठी #CR कथा चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. पुढच्या भागात नात्यांची गाठ अजून घट्ट होणार आहे. तोपर्यंत मी आहे तुमची चारू. धन्यवाद.